नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राज्यातील 9वी आणि 10वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जमाती मित्रांनो व्यवस्थित समजून घ्या। अनुसूचित जाती जमाती म्हणत नाही, फक्त अनुसूचित जमाती मधील जी विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजनेऐवजी केंद्र शासनाची जी योजना आहे ही पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना लागू करण्याबाबतचा जो काही शासन निर्णय आहे तो 22 सप्टेंबर 2025 ला निर्गमित झालेला आहे। बघा आता ह्या दोन्ही योजना वेगवेगळ्या आहेत। ह्या दोन्ही योजनांबाबत किंवा जी काही नवीन केंद्र शासनाची योजना लागू करण्यात आलेली आहे त्याबाबत हा शासन निर्णय आहे आणि याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक सुद्धा नक्कीच करा। तर तुम्ही इथं पाहू शकता या शासन निर्णयामध्ये की प्रस्तावनेमध्ये इथं सांगितलेलं आहे की जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये 1ली ते 10वी पर्यंत शिक्षण घेत असणाऱ्या अनुसूचित जमातीमधील विद्यार्थ्यांना प्रोत्साहनासाठी या ठिकाणी जी काही योजना आहे ती योजना राबवली जाते। ती योजना आणि तुम्ही बघा इथं ती योजना कुठली आहे तर आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना ही योजना आहे जी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये 1ली ते 10वी पर्यंत शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही राज्य शासनामार्फत राबवली जात आहे। हे लक्षात ठेवा, ही राज्य शासनाची योजना आहे। सो याच्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता की जे काय अपडेट आहे ह्या अपडेटमध्ये म्हणजे या शासन निर्णयामध्ये मंत्रिमंडळाची जी काही बैठक झाली होती म्हणजे 3 सप्टेंबर 2025 ला म्हणजे शालेय शिक्षण विभागाची या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काही विचार केला गेला आणि यामध्ये जी चर्चा झाली त्याच्यानुसार जी मान्यता देण्यात आली त्या मान्यतेनुसार 9वी ते 10वी बघा 9वी ते 10वी मध्ये जी शिक्षण घेणारे अनुसूचित जमातीमधील विद्यार्थी सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजनेऐवजी म्हणजेच या राज्य शासनाच्या शिष्यवृत्ती योजनेऐवजी केंद्र शासनाची जी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना आहे ही योजना लागू करण्यात येत आहे। सो 9वी आणि 10वी यासाठी राज्य शासनाची नाही आहे तर केंद्र शासनाची जी योजना आहे ती योजना राबवली जाणार आहे फक्त 9वी आणि 10वी साठी। इथं व्यवस्थितपणे तुम्ही इथं पाहू शकता अनुसूचित जाती जमाती नाही आहे तर फक्त अनुसूचित जमाती यातील विद्यार्थ्यांसाठीच ही अपडेट आहे आणि हे योजना आहे। तुम्ही इथं पाहू शकता पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना म्हणजेच केंद्र शासनाची योजना आहे। ही योजना लागू करण्यात येत आहे आणि केंद्र आणि राज्य यांचा हिस्सा बघा 75% जास्त आहे। एवढा हिस्सा केंद्र शासनाकडून निधी प्राप्त झाल्यानंतर योजनेची अंमलबजावणी या ठिकाणी सुरू होणार आहे आणि याच्या संबंधित जे काय अपडेट आहे ते अपकमिंग अपडेट तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल। फक्त व्हिडिओला मध्ये तुम्ही लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओला शक्यतो हाईप करा जेणेकरून मला हाईप केल्यानंतर समजेल की बाबा तुम्ही इंटरेस्टेड आहात आणि ते अपडेट मी तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवेल। याच्यानंतर या ठिकाणी या शासन निर्णयामध्ये दुसरा महत्त्वाचा पॉईंट काय आहे तर केंद्र शासनाचा आणि राज्य शासनाचा जो काही 75% जास्त निधी आहे तो निधी वगळून म्हणजेच त्याचा वापर होऊन अंमलबजावणी होऊन उपलब्ध होणारी रक्कम वगळून राज्य शासनाच्या वसतिगृह योजनेतील उर्वरित रक्कम राज्य शासनाच्या योजनेतून संबंधित विद्यार्थ्यांना देण्यात यावी। म्हणजेच केंद्र शासनाची योजना, केंद्र शासनाचा हिस्सा प्लस या ठिकाणी राज्य शासनाचा हिस्सा। आता हा हिस्सा किती तर 75% जास्त हा हिस्सा केंद्र शासनाची जी योजना आहे 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी त्या योजनेसाठी राबवला जाणार, त्याची अंमलबजावणी होणार। अंमलबजावणी झाल्यानंतर XYZ काय योजनेचा जे काय रक्कम आहे ती रक्कम शिल्लक राहणार। ती शिल्लक राहिलेली रक्कम या ठिकाणी राज्य शासनाची जी काही योजना आहे म्हणजेच 1ली पासून 10वी पर्यंत ही योजना त्या योजनेसाठी जे काय हॉस्टेल आहे त्या हॉस्टेलमध्ये जी राहणारे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांच्या सोयीसुविधांसाठी देण्यात यावा अशी अपडेट या शासन निर्णयामध्ये दिलेली आहे। तर मित्रांनो अशा पद्धतीने हे संपूर्ण शिष्यवृत्तीचं अपडेट होतं। तुम्हाला जर केंद्र शासनाची आणि राज्य शासनाची जी योजना आहे
ही योजना नेमकी कोणती आहे, त्यासाठी लाभ कोण घेऊ शकतो, पात्रता काय आहे, त्याचा फॉर्म कसा भरायचा, A to Z तुम्हाला माहिती हवी असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा, कारण कमेंट आल्याशिवाय मी काय व्हिडिओ बनवणार नाही आहे, कारण तुमची डिमांड नसेल तर मी सप्लाय कसं करणार. सो कमेंट करा, व्हिडिओ मी नक्कीच अपलोड करेल.